नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सगळ्यात आधी हे स्पष्ट करते की हा प्रमोशनल व्हिडिओ नाही. मी कुठल्या गोष्टीची इथे ॲडव्हर्टाइज करणार नाही किंवा प्रमोशन करणार नाही. माझ्या मशीनची पण ॲडव्हर्टाइज करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही किंवा जे मी आता तुम्हाला रेडीमेड ड्रेस दाखवणार आहे त्याचं पण प्रमोशन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही. हा व्हिडिओ एका वेगळ्याच गोष्टीसाठी बनवलेला आहे. तो काय आहे ते आता आपण बघू. हे बघा, हे कपडे मला ऑल्टर करायचे आहेत. म्हणजे ही जी सलवार आहे याला मला टीप मारायची आहे. याला आधीची टीप असते ती लूज असते, म्हणून एक घट्ट टीप पूर्ण सलवारला आतून मारायची आहे. आणि हा जो टॉप आहे याला आतून पूर्ण तशीच टीप मारायची आहे. शिवाय याच्या ज्या बाह्या आहेत या बाह्या कमी करायच्या आहेत, कारण एवढ्या लांब बाह्या नकोयत, त्यामुळे या बाह्या मला कमी करायच्या आहेत. आता हे ऑल्टर करण्यासाठी म्हणजे या सलवारला फक्त टिपा मारण्यासाठी मी घेणार आहे 50 रुपये. या टॉपला टिपा मारून त्याच्या बाह्या कमी करण्यासाठी मी घेणार आहे 75 रुपये. कारण या बाह्या कापून पुन्हा त्याला टीप मारून पुन्हा त्याला दंडघेरानुसार आतून जे काय फिटिंग असेल ते करायचं आहे आणि शिवाय टिपा पण मारायच्या आहेत, म्हणून याला घेणार आहे मी 75 रुपये. हे प्लाझो आहे. या प्लाझोला इलास्टिक आहे, ते लूज झालेलं आहे, त्यामुळे हे सगळं याच्यावर इलास्टिकवरच्या ज्या टिपा आहेत त्या पूर्ण टिपा उसवायच्या आणि त्यातलं इलास्टिक काढून टाकायचं. त्याला इस्त्री करून त्याला वरती साधारण 1.5 ते 2 इंचाची वेगळी पट्टी जोडायची, कारण याची उंची वाढवायची आहे म्हणून. आणि त्या पट्टीमध्ये नाडी करून ओवायची आहे. हे एवढं काम या प्लाझोचं आहे. कारण याच्यावर टॉप येतो, त्यामुळे वरती तुम्ही नाडी घातलेली आहे का इलास्टिक घातलेला आहे हे समजत नाही. आणि तसा बघायला गेलं तर हा ड्रेस तसा बऱ्यापैकी वापरून झालेला आहे, परंतु टॉप वाया जायला नको म्हणून याला ऑल्टर करायचं आहे. याचे मी घेणार आहे 100 रुपये. आतापर्यंत किती झाले? 75 आणि 50 125 अधिक 100 म्हणजे 225 रुपये झाले. या सलवारचं पण तसंच आहे. याची उंची कमी आहे म्हणून इथे हे जे काही फोल्ड केलेलं आहे हे फोल्ड पूर्ण उसवायचं. याला वरती अजून एक साधारण याच रंगाचा कपडा जोडायचा, त्याचा फोल्ड करायचा आणि त्याच्यामध्ये नाडी ओवायची. नाडी याची ऑलरेडी रेडी आहे, परंतु तरी सुद्धा मी याला घेणार आहे 75 रुपये. कारण का तर उसवायला वेळ जातो, पुन्हा शिवायला वेळ जातो, पुन्हा कपड्याची जी पट्टी आहे ती वापरावी लागते, म्हणून मी याला फक्त 75 रुपये घेणार आहे. सगळे मिळून आतापर्यंत झाले आपले 125 अधिक 100 225 आणि हे 75 मिळून झाले 300 रुपये. हा एक टॉप आहे, म्हणजे ही कुर्ती आहे. या कुर्तीला पण आतून पूर्णपणे टिपा मारायच्या आहेत आणि याच्या ज्या बाह्या आहेत त्या कमी करून पुन्हा त्या फिटिंग नुसार करायच्या आहेत, म्हणून याचे पण मी घेणार आहे 75 रुपये. कारण इथे हे कट करून पुन्हा फोल्ड करून दंडघेरानुसार याची बाही करायची आहे म्हणून, आणि टिपा मारायच्या. पण फक्त टॉप आहे, टॉपला फक्त बाजूने आणि बाहीला इथे टिप मारली की काम होऊन जातं. त्यामुळे याचे घेणार आहे 75 रुपये. त्यामुळे आतापर्यंत झाले 375 रुपये. आता हा एक टॉप आहे. या टॉपचं कसं आहे माहितीये का, या टॉपला हा टॉप वापरलेला आहे, परंतु हा घट्ट होतोय म्हणून याला आतमध्ये साधारण 1 इंचाची मार्जिन आहे. हे बघा, तर याला अगदी कडेने टीप मारायची आणि या आतल्या ज्या टिपा आहेत त्या उसवायच्या. उसवायला भरपूर वेळ जातो. शिवाय इथे त्याला मागे जे टक्स आहेत हे टक्स उसवायचे आणि हे टक्स जवळजवळ 1.5 इंचाचे आहेत, त्यामुळे ते 1.5 इंचाचेच टक्स करायचे. म्हणजे उसवा उसवीचं प्रकरण याला भरपूर आहे, म्हणून याला पण मी घेणार आहे 75. म्हणजे किती झाले आतापर्यंत? 450 रुपये झाले. बरोबर ना? हिशोब बरोबर आहे ना माझा? का कुठे काही चुकत असेल तर खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे 3 गाऊन आहेत.
या 3 गाऊनला फक्त आतून टिपा मारायच्या आहेत, म्हणजे प्रत्येकी 50 रुपये, म्हणजे हे झाले 150 रुपये. हे 150 आणि ते मिळून जवळजवळ म्हणजे जवळजवळ 600 रुपये झाले फक्त या एवढ्या कपड्यांच्या ऑल्टरची. हे जे रेट आहेत हे मी माझ्या एरियानुसार ठरवलेले आहेत आणि त्यानुसारच मी ऑल्टर करून देत असते. परंतु प्रत्येकाचा एरिया वेगळा असतो. काही रिमोटमध्ये राहत असतील तर त्यांचा एरिया वेगळा असतो, तर त्यांचे चार्जेस पण वेगळे असू शकतात, कमी असू शकतात, जास्त असू शकतात. काही हायफाय सोसायटीमध्ये राहत असतील तर याच्यापेक्षाही जास्त घेणारे लोक आहेत, हे मी स्वतः बघितलेलं आहे. हे असे कपडे मी नेहमी ऑल्टर करून देत असते आणि हे असे चार्जेस मी माझ्या हिशोबाने लावत असते. आता हे सगळं काम करायला मला जवळजवळ तासभर बास होतो, म्हणजे एका तासात हे सगळं काम माझं होऊ शकतं. घरातली माझी सगळी कामं घरात आहेत, मी घरातली कामं करून ही सुद्धा कामं करते. ब्लाऊज तर शिवते, शिवाय युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा बनवते. तर थोडक्यात सांगायचं काय, आता ज्यांचं हे सगळं आहे ते माझंच आहे. खरं तर हे सगळं मटेरियल माझं आहे, हे कुणाचंही इतरांचं नाही. पण थोड्या वेळासाठी आपण असं गृहीत धरू की हे कुणीतरी माझ्याकडे ऑल्टरला दिलेलं आहे, म्हणजे याची जर कमाई मला घ्यायची असेल तर एका तासात मला जवळजवळ 650 रुपये मिळू शकतात. पण समजा त्या गिराईकाने किंवा त्या कस्टमरने सांगितलं की अहो 650 खूपच होतात, थोडे कमी करा. मी कमी करून किती करेन, 100 रुपये कमी करेन, म्हणजे 550 रुपये. 550 रुपये मला एका तासाचे मिळाले. असं जर मी 4 तास काम केलं तर माझे किती झाले हो दिवसाचे, 2200 रुपये मला दिवसाला मिळतील. बरोबर, दिवसाला 2200 रुपये कधी मिळतील, जेव्हा मी 4 तास काम करेन. असं जर मी महिनाभर काम केलं तर 30 दिवसांचे किती झाले, जवळजवळ अंदाजे म्हणजे राऊंड फिगर पकडलं तर 60,000 रुपये महिन्याला झाले. परंतु हे काम आपल्याला महिनाभर मिळणार आहे का, नाही मिळत. म्हणून आपण 15 दिवस पकडू. 15 दिवसांचे मला राऊंड फिगर मध्ये 30,000 रुपये मिळू शकतात फक्त ऑल्टरच्या कामाचे. पण हे कधी मिळू शकतात, म्हणजे मी पूर्ण महिन्याभरातले 15 पकडले ना, सलग 15 असं मी म्हणत नाही. कुठलेही अदले मधले दिवस पकडले तर 15 दिवसांचं काम असं जर गृहीत धरलं तर मला 30,000 रुपये माझ्या घरातली कामं सांभाळून हे मिळू शकतात. पण हे मला कधी मिळू शकतात, ज्या वेळेला मी लोकांना सांगेन की मी ऑल्टर करते, किंवा ज्या वेळेला माझ्या आजूबाजूच्या लोकांना समजेल की मी फक्त ऑल्टरचीच कामं करते. हे ज्या वेळेला समजेल त्यावेळेलाच हे मला मिळू शकतं. आता हे लोकांना समजण्यासाठी मला काय करावं लागेल, व्हॉट्सअपला मेसेज टाकावे लागतील किंवा ग्रुपवर मेसेज टाकावे लागतील, व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या. एक छोटीशी जाहिरात तयार करून इथे ऑल्टरची कामं करून दिली जातील असं टाकून ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुक ग्रुपवर, इन्स्टावर मी टाकू शकते हा मेसेज. त्यामुळे लोकांना कळू शकतं. परंतु या ऑल्टरच्या कामासाठी लांब लांबनं काही लोक येणार नाहीत, आजूबाजूचीच लोक येणार. मग आजूबाजूच्या लोकांना समजण्यासाठी मी काय करणार की माझ्या खिडकीच्या बाहेर एक, जर मी फ्लॅटमध्ये राहत असेल तर माझ्या खिडकीच्या बाहेर एक असा मी बोर्ड लावणार, ज्यामुळे काय होईल, इतरांना ते समजेल. माझ्या बिल्डिंग मधल्यांना समजलं तर माझ्या बिल्डिंग मधल्या बायका पण त्यांच्या ओळखीच्या लोकांना हे सांगू शकतील. आणि समजा माझा फ्लॅट रोड टच नसेल, म्हणजे माझा फ्लॅटची खिडकी आहे ती रोडवरनं दिसत नसेल, तर मी काय करेन, माझ्या ओळखीच्या ज्या कोणी आहेत आजूबाजूच्या बायका किंवा माझ्या मैत्रिणी, त्यांना मी सांगेन मी हा एक बोर्ड फक्त तुमच्या खिडकीच्या बाहेर लावते, किंवा रस्त्यावर कुठेतरी जर झाडाला टांगता आला तर झाडाला सुद्धा टांगता येतो. मी हे स्वतः केलेलं आहे, हा माझा स्वानुभव आहे, म्हणून तुम्हाला हा फक्त शेअर करतेय मी. दुसरी गोष्ट अशी की समजा तुम्हाला इतरांनी कुणीही परवानगी दिलेली नाही, परंतु तुमच्या समोर आजूबाजूला रस्त्यावर जे दुकानदार आहेत ज्यांच्याकडे तुम्ही नेहमी सामान घ्यायला जाता, ते दुकानदार जर तुमच्या ओळखीचे असतील, ते चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, तर त्यांच्या दुकानाबाहेर त्यांच्या शटरवर सुद्धा तुम्ही तो बोर्ड चिकटवू शकता. हे सुद्धा मी केलेलं आहे. आमच्याच बिल्डिंग मधल्या एकांचं दुकान होतं, तर त्यांच्या दुकानाच्या शटरवर आणि त्यांच्या आतल्या काचेवर मी असा बोर्ड लावून कोरोनाच्या काळात मास्क भरपूर शिवून विकलेले आहेत. म्हणजे असा बोर्ड लावून सुद्धा काम होऊ शकतं.
एखादा लॉन्ड्रीवाला असेल, एखादा किराणावाला असेल, यांना रिक्वेस्ट करून तुम्ही तेवढं करू शकता. हे मी स्वतः केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला घरात बसून तुमची घरातली कामं सांभाळून थोडीफार महिन्याला कमाई होऊ शकते. मी 30,000 सांगितले म्हणजे 30,000 मिळतील असं नाही, कमी मिळू शकतील. पण जरी समजा एवढ्या सगळ्यातून तुम्हाला महिन्याला 15,000 जरी मिळाले तरी काहीही वाईट नाहीये. फक्त त्यासाठी तुमच्याकडे एक छोटीशी मशीन असणं मात्र गरजेचं आहे, कारण ऑल्टरसाठी मशीन गरजेची आहे. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देते. मी आधी ज्या एरियामध्ये राहत होते त्या एरियामध्ये एक टेलर होते. त्यांच्या दुकानाचं नावच होतं अल्टर टेलर्स. ते फक्त अल्टरचीच कामं करायचे आणि असे बरेच दुकानदार तुम्हाला वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये सापडतील की जे फक्त हीच कामं करतात, अल्टरची कामं करतात आणि त्या अल्टरच्या कामांमधून त्यांना भरपूर पैसे पण मिळतात. आता मी जो सांगते, मी जे गृहस्थांचं आता जे सांगितलं की त्या एरियामध्ये त्यांचं अल्टरचं दुकान होतं, त्यांचं आधी छोटंसं खोकडं होतं. त्या खोकड्यात ते अल्टरची कामं करायची. करता करता त्यांच्याकडे इतकी गिऱ्हाईकं यायला लागली. फक्त त्यांचं ते मेन रोडला दुकान होतं. एवढी गिऱ्हाईकं आली की त्यांना आत्ता जर तुम्ही विचार केला तर त्यांच्याकडे आता 4 लोक आहेत जे फक्त ते अल्टर करतात. फक्त त्या दुकानामध्ये जेंट्स आणि लेडीज दोन्हीच्याही कपड्यांचे अल्टर केले जातात. आता मी लेडीज आहे, मला जेंट्सच्या कपड्यांचं अल्टर करणं जमत नाही. मी फक्त लेडीजचेच कपडे जर अल्टर करणार असेल तरी सुद्धा मी महिन्याला 10,000 ते 12,000 रुपये आरामात कमवू शकते. आणि हा व्यवसाय बिनभांडवली आहे. याला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही, झिरो इन्व्हेस्टमेंट. फक्त इन्व्हेस्टमेंट आहे ती मशीनची. ती अर्थातच जर तुमच्याकडे असेल तर मात्र याला अजून कुठलीच इन्व्हेस्टमेंट नाही. मशीन आणि दोरे ही एकदम म्हणजे खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे. कारण साधारण आपलं फाटकं तुटकं शिवायला का होईना आपल्याकडे छोटीशी जर मशीन आपण घेतलेली असेल तर आपल्याला फक्त खर्च येतो दोऱ्याचा. पण तो दोऱ्याचा खर्च आपला आणि मशीनचा मेंटेनन्स आपलं, आपण जे पैसे घेणार आहोत त्यातनं निघून सुद्धा आपल्याला 10-12,000 रुपये आरामात सुटू शकतात. हे तुम्हाला पटतंय का? मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मी आधी असेच काही मोटिवेशनल 2 व्हिडिओज टाकले होते, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मला भरपूर कमेंट्स आल्या की त्या लोकांनी माझे व्हिडिओ बघून स्वतः काहीतरी करायचं ठरवलं आणि त्यांनी मला तसं कमेंटमध्ये सांगितलं. माझे जे युट्यूबवर क्विल्टचे व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये मी लहान बाळांचे जबली दुपटी वगैरे दाखवत असते, तर ते व्हिडिओ बघून मी दाखवलेली पोपट कुंची बघून एका बाईनी जवळजवळ 200 पोपट कुंची करून विकल्या. आणि तिने मला कमेंटमध्ये तसं सांगितलं की ताई, तुमचा व्हिडिओ बघून मी एवढ्या पोपट कुंच्या शिवून दिल्या की आता लोक माझ्याकडे पोपट कुंची स्पेशल शिवण्यासाठी म्हणूनच येतात. म्हणजे त्या बाई इतरही कपडे शिवतात. तर असं काहीतरी घडत असेल माझ्या या सांगण्यातून, कुणाला जर चांगला त्याचा फायदा होत असेल तर तो व्हावा आणि त्यातून तुम्हाला काही थोडीफार कमाई व्हावी या हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.